नमस्कार बालमित्रांनो, आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र 9वी त्यामधील मोरी गाय ही कथा ऐकणार आहोत. मोरी गाय म्हणजे काय माहिती आहे? गायीचं नाव मोरी. श्याम सांगतायत कथा. चला तर मग ऐकूया. आमच्या घरी एक गाय होती, तिचं नाव मोरी गाय. अशी गाय साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत. कशी उंच थोराड होती, गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा 5 शेराचा म्हणजे लिटरचा लोटा भरून दोन्ही वेळेला ती दूध देत असे. माझ्याही तिची खूप काळजी घ्यायची. सकाळी उठली की आई गोठ्यात जायची, आपल्या हातानं चारा घालायची, तिला कुंकू लावून पूजा करायची. आईला ही थोरवी बायकांनी दिली आहे. आज गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी देत नाहीत. रानात तिनं मिळेल ते खावं, घाणेरडं पाणी प्यावं. आज गाईला आपण भीक मागायला लावलं म्हणून आपल्यावर भिकेची पाळी आली आहे. जशी सेवा तसं फळ. म्हणजे श्याम काय सांगतायत माहिती आहे? आजकाल तुम्ही पाहत असताल बाळांनो, रस्त्यावर गायी फिरताना दिसत आहेत. त्यांना खायला पण पोटभर असं काही मिळत नाही. ते प्लास्टिकच्या पिशव्यासुद्धा तोंडामध्ये कोंबत असतात आणि मग त्यांना खूप मोठा त्रास होतो. पोटामध्ये प्लास्टिक विरघळत नाही, पचन होत नाही आणि मग त्या तडफडून प्राण सोडतात. खरं तर बाळांनो, तुम्ही इथंही लक्ष देणं आवश्यक आहे. प्लास्टिक हे वापरलंच नाही पाहिजे, कारण प्लास्टिक खाल्ल्यामुळं या ठिकाणी जर मुक्या जनावरांना त्रास होत असेल तर ते असं प्लास्टिक आपण का बरं म्हणून वापरायचं? पुढे श्याम सांगतो, माझी आई अधूनमधून गोठ्यात जायची, तांदूळ धुतलेलं पौष्टिक पाणी तिला पाजायची. दुपारी गोग्रास, गोग्रास म्हणजे काय माहिती? गो म्हणजे गाय, ग्रास म्हणजे घास, तिच्या नावचा काढलेला घास म्हणजे गाईला दिलेला नैवेद्य भरवायची. आईचं मोरी गाईवर फार प्रेम होतं. मोरी गाय आईच्या हात चाटायची. आई तिची गळ्याखालची पोळी खाजवायची. आईचा शब्द ऐकताच ती हंबरायची. मोऱ्या गाईचं दूध आईच काढत असे. ती दुसऱ्या कोणाला काढू देत नसे. ज्यानं द्यावं त्यानंच घ्यावं असा जणू तिचा नियम होता. म्हणजे बघा, ज्यानं द्यावं तिनंच घ्यावं याचा अर्थ काय झाला? ती आई तिला वैरण घालायची, तिची काळजी घ्यायची आणि म्हणून ती मोरी गाय आईलाच दूध देत असे. असा जणू तिचा नियम. गाई वासानं माणसं ओळखतात. आईशिवाय दुसरा दूध काढायला बसला तर ती लाथ मारी. ही मोरी गाय भाग्यवान होती. आमच्या घराची शोभा होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह, सौंदर्य याची ती जणू मूर्तीच होती. परंतु दुर्दैव होती. तिला पायलाग नावाचा आजार झाला आणि या आजारानं कोकणात फार गुरं मरत. पायाला फोडं येतात, त्यात किडे पडतात, पाय आपटून आपटून 1-2 दिवसात गुरं मरतात. मोऱ्या गाईलाही पायलाग नावाचा रोग झाला होता. पुष्कळ उपचार केले, परंतु गाय बरी झाली नाही आणि ती आम्हास सोडून निघून गेली. गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. तिला फार वाईट वाटलं. हे कसं सांगू? जो प्रेम करतो ना, त्याला प्रेमवस्तू गेल्याचं दुःख कळतं. मोरी गाईबाबत बोलताना कधी कधी आई म्हणायची, मोरी गाय गेली आणि घराण्याचं भाग्यही गेलं. त्या दिवसापासून घरात भांडणं सुरू झाली, घराला अवकळा आली. आईचं म्हणणं व्यापक अर्थानेही खरं आहे. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या आधार देवता, त्यांच्याशिवाय भारताला तृणोपाय नाही. स्वातंत्र्यापूर्वीचा हा जो कालखंड होता ना बाळांनो, तेव्हा चरख्याला आणि गाईला फार महत्त्व होतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा गाईचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जुन्या काळामध्ये गाईवरूनच श्रीमंती ठरली जायची. गाई हे जे पशुधन होतं हे अत्यंत महत्त्वपूर्ण असं मानलं जायचं. गाईच्या सानिध्यामध्ये जे लोक वाढतात ना, त्यांना कोणत्याही प्रकारचा रोग होत नाही असंही आयुर्वेद सांगतं. म्हणून तुमच्या घरी जर गाय असेल ना, तर तुम्ही तिला जपा, तिच्या सानिध्यात राहा. तिचं दूध पिऊन बलवान तुम्ही होणं आवश्यक आहे. लक्षात आलं ना बाळांनो? गाय ही आपणा सर्वांसाठी महत्त्वाची आहे. तिला जपलं पाहिजे. चला तर मग आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.